सणानिमित्त घे भरारीमध्ये बघणार आहोत आपण काही खास. कोणताही महाराष्ट्रीयन सण म्हटला की आपल्या घरी गोडाधोडाचे पदार्थ हे ठरलेले असतात. त्यातल्या त्यात गुढीपाडवा म्हटल्यावरती हक्काची पुरणपोळी ही ठरलेली. पण या पुरणपोळीचे किती प्रकार तुम्हाला माहिती आहेत? म्हणजे गुळाची पुरणपोळी असेल किंवा साखरेची असेल, फार तर फार खानदेशी मांडे जे आहेत ते आपल्याला माहीत असतात. पण या व्यतिरिक्त सुद्धा एक नवा पुरणपोळीचा प्रकार आज मी खायला दादरच्या आस्वादमध्ये आलेली आहे. तो कोणता पदार्थ आहे आणि तो कसा लागतो हे तुम्हाला मी आज सांगणार आहे. पुरणपोळीचा हा वेगळा पदार्थ खाण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. अगदी खवय्ये दुरून दुरून हा पदार्थ चाखण्यासाठी इथे आस्वादमध्ये येत आहेत. आणि या सगळ्या खवय्यांसोबतच अगदी सेलिब्रिटी शेफसुद्धा इथे येऊन हा पदार्थ चाखण्यासाठी विसरत नाही आहेत. त्यासाठीच माझ्यासोबत आज सेलिब्रिटी शेफ पराग आहेत आणि आम्ही दोघं मिळून आज तो पदार्थ चाखणार आहोत. तर नक्कीच आपण ऑर्डर करूयात आणि मग पुढच्या गप्पा सुरू ठेवूयात. आम्हाला 2 द्या. आईस्क्रीमची ऑर्डर आपण दिलेली आहे, पण अगदी शेफ इथे येऊन खाणं म्हणजे खूपच कुतूहलाच आहे माझ्यासाठी तरी. पण ते कसं काय जमलं? ॲक्च्युली शेफबद्दल मोठा गैरसमज असतो की आम्ही शेफ लोक जो आहोत की आम्ही खूप आगाऊ असतो आणि आम्हाला दुसरीकडे जाऊन खायला आवडत नाही वगैरे, आणि आम्ही खूप जास्त क्रिटिसाईज करतो वगैरे. असं काही नाही आहे. नवीन नवीन प्रकार खायला मलासुद्धा आवडतं आणि मी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन खात असतो. वन ऑफ माय फेवरेट प्लेसेस आस्वाद. मी ॲक्च्युली आहे पुण्याचा आणि पुण्यामधली लोक दादरमध्ये. मी जेव्हा जेव्हा मुंबईला येतो दादरमध्ये काही ना काहीतरी कामच असतंच आणि आस्वादला येणं होतंच. आणि मी सोशल मीडियावर बघत होतो यांचं नवीन इनोव्हेशन आहे, पुरणपोळीचा एक नवीन पदार्थ त्यांनी क्रिएट केलेला आहे. आणि मी आज नेमका मुंबईत आहे, त्यामुळे मला आईच्या हातचं काही चांगलं गोडधोड खायला मिळणार नाही आहे. सो आय सेड लेट्स गो टू आस्वाद अँड ट्राय दॅट पुरणपोळी थिंग. म्हणजे तुम्ही शेफ सुद्धा आईच्या हातचं जेवण म्हणजे नक्कीच मिस करत असतात? हो येस डेफिनेटली. आपला हा जो काही पदार्थ आहे तो आलेला आहे आणि तो म्हणजे नक्कीच पुरणपोळी आईस्क्रीम आहे. उन्हाळ्याचा सीझन सुरू आहे अगदी आणि कडक ऊन आहे बाहेर. आणि मी याचा फोटो काढणार आहे कारण हे इनोव्हेशन जे आहे ते अगदी भन्नाट इनोव्हेशन ॲक्च्युली भन्नाट आहे. तुम्ही अगदी फक्त ऐकलंच जरी की पुरणपोळी फ्लेवरचं आईस्क्रीम तरी पण तुम्हाला खूप ते उत्सुकता निर्माण करणार असणार आहे मनामध्ये. त्यामुळे अगदी काही न बोलता मी खूप उत्सुक आहे आणि खूप वाट बघत होते मी. म्हणजे त्यांनी काय केलंय की हे याची प्रेझेंटेशन खूप छान आहे. बेसिकली आईस्क्रीम स्कूप आहे, त्याच्यावरती पूर्णाचं आपण कसं म्हणजे आपण आईस्क्रीम बरोबर जे सिरप्स देतो तसं त्यांनी एक पुरण सिरप दिलेलं आहे. चॉकलेट सॉस असतो त्याप्रमाणे त्यांनी पुरण सॉस दिलेला आहे. त्यामुळे खूप वेगळं असं खाण्यासाठी पण इंटरेस्टिंग आहे. वाव. अरे फेनॉमिनल. वाव. खूपच जबरदस्त. म्हणजे आईस्क्रीम समोर आल्यानंतर मला एक शंका होती की पुरणपोळीमध्ये साजूक तूप असणं आवश्यक असतं. तर आता आईस्क्रीममध्ये ते साजूक तूप कसं लागणार? पण या आईस्क्रीममध्ये माझ्या मते त्यांनी साजूक तूप घातलेलं आहे आणि पुरणपोळीचे तुकडे आहेत मध्ये मध्ये आणि त्याच्यावर असं हे पुरण घालून ते ॲक्च्युली पुरणपोळीसारखं लागतंय. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर हे तोंडात टाकल्यानंतर तुम्ही फ्रीजमधनं पुरणपोळी फक्त खाता एवढंच वाटतं आणि ते फक्त मेल्ट होते तुमच्या तोंडामध्ये. अप्रतिम आहे. म्हणजे असं कधीच कुठल्याच फ्लेवरचा आईस्क्रीम नव्हतं. आपण बऱ्याचदा हल्ली बघतो की पेरू फ्लेवर येतो किंवा मग कुठला वेगवेगळे फ्लेवर्स हल्ली फळांचे सुद्धा येत आहेत, पण याच्यासारखी टेस्ट अजूनपर्यंत कसलीच नाही आहे. हा पदार्थ खाल्ल्यानंतर मला अजून एक कौतुकास्पद गोष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगावीशी वाटते की आस्वाद टीमनी आपले पारंपरिक पदार्थ जे आहेत तर त्याची चव जपलेली तर आहेच आहे, पण नवीन जनरेशनला आपल्या पदार्थांबद्दल आकर्षण वाटावं, आवड निर्माण व्हावी म्हणून असे पदार्थ नाही जर अजून जर केले तर मला खात्री आहे द एंटायर न्यू जनरेशन वुड लव्ह आवर ट्रेडिशनल थिंग्स. खूप वेगळा प्रकार आहे. म्हणजे महाराष्ट्रीयन पारंपरिक पदार्थ म्हणून नाही आहे पण हे तुम्ही खरंच पाहायला गेलं तर अगदी वेगळं. म्हणजे पुरणपोळीचं लिटरली तुम्हाला तुकडे लागतात एवढं छान आहे. आणि जर आपण अजून एक ह्याच्यामध्ये बघितलं तर त्याची किंमतही साधारण तशी खूप कमी आहे. काय किंमत आहे? साधारण 100 रुपयांपर्यंत त्याची किंमत आहे. पण 2 स्कूप तुम्हाला 100 रुपयांमध्ये मिळणं म्हणजे तसं पाहायला गेलं तर छान
छान व्हरायटी याच्यामध्ये. खरं म्हणजे आस्वाद इज ऑलवेज बीन व्हॅल्यू फॉर मनी. म्हणजे तुम्ही कुठलाही पदार्थ इकडचा घेतला तो उगाचच महाग नसतो किंवा आणि त्याची टेस्ट जी आहे ती तुम्हाला कुठेही न मिळणारी आहे. बाहेर ऊन वाढत चाललंय, आज गुढीपाडवा आहे, त्यानिमित्ताने मी त्या आस्वादमध्ये आईस्क्रीम टेस्ट करायला आली होती आणि ते पण मला शेफसोबत आईस्क्रीम खायला मिळालं आणि त्यातले डिटेल्स सुद्धा कळालेले आहेत. अगदी अप्रतिम प्रकार होता हे पुरणपोळीचा आईस्क्रीम. म्हणजे पुरणपोळी म्हटलंच की आपल्याला आपल्या खूप जिव्हाळ्याचा विषय वाटतो, खूप आपुलकी वाटते त्या पदार्थाबद्दल. पण तुम्ही हे जर आईस्क्रीम खाल्लं तर नक्की तुम्हाला अभिमान सुद्धा त्या गोष्टीचा वाटेल. असा हा पदार्थ आहे. त्यामुळे जर तुम्ही कधी टेस्ट केलेलं नसेल इथे येऊन तर नक्की या, टेस्ट करा आणि गुढीपाडव्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. कॅमेरामॅन KK सह मी सौरदा वाघुले, ABP माझा, मुंबई.